नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. ऐश्वर्या नानांना व्हीलचेअरवर बसून त्यांना बाहेर घेऊन येते आणि सुमित्राकडे बघत असती, मनामध्ये म्हणत असते की जर ह्या म्हातारीचा माझ्यावरचा राग मला घालवायचा असेल तर मला ह्या म्हाताऱ्याची काळजी घ्यावीच लागेल. मग ऐश्वर्या आता व्हीलचेअरवरनं नानांना घेऊन येत असते. नानांना ती म्हणत असते की नाना, अहो बघा, आज दिवाळी आहे, घर किती छान सजवलंय, आज अंगणात रांगोळी सुद्धा काढली आहे, दिवे लावलेत, फराळ सुद्धा बनवलाय आणि नाना, माझी खात्री आहे की तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल आणि आमच्या सगळ्यांसोबत बोलायला लागाल. हो की नाही वो आई? तेव्हा सुमित्रा म्हणते की हो. मग आजी आता ऐश्वर्याला म्हणते की आता तू फराळाचा विषय काढलाच आहे तर होऊन जाऊ दे फराळ. मला तर आता बाई राहवतच नाहीये, कधी एकदाचा फराळ करेल असं झालंय मला. सुमित्रा म्हणतो की हो, पण फराळ कुठे? म्हणजे अवंतिका घरात नाहीये आणि ऐश्वर्या घरात असून नसल्यासारखे, मग फराळ कुठे? ऐश्वर्या, केलायस का तू फराळ? तेव्हा ऐश्वर्या शांत असते. मग सारंग हा सौमित्रला म्हणत असतो की अरे दादा, काय झालं ना, त्या फराळ करायला गेल्या होत्या, त्या फराळ करत होत्या, परंतु काय झालं नेमकं, त्यांच्या हाताला चटका लागला. तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे वा. तेव्हा सारंग म्हणतो की दादा, काय बोलतोयस तू? तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे 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 असं म्हणायचं होतं मला, म्हणजे यावेळी पण दिवाळीला काही फराळ नाही. त्यावेळी आता सुमित्रा सांगू लागते की नाही नाही, फराळ आहे ना. अरे काय झालं, काल अचानक हा सगळा गोंधळ झाल्यामुळे मीच फराळ करणार होते, पण तेवढ्यातच गुलाबराव आपल्या सगळ्यांसाठी फराळाचे डबे घेऊन आला. आजी म्हणते की मग आपण ताटकळत उभं का राहिलोय, चला आपण फराळ करायला घेऊयात. मग आजी आता गुलाबला आवाज देते की गुलाब, अरे फराळाचं घेऊन ये. तर गुलाब लगेचच आता फराळ आणतो. सौमित्र आता नानांकडे जातो, नानांजवळ बसतो. नानांना म्हणतो की नाना, तुम्हाला बरं वाटतंय ना? खरं तर तुम्हाला असं बघायची सवय नाही हो, पण मला खात्री आहे नाना की तुम्ही लवकरात लवकर बोलाल आणि ज्या दिवशी तुम्ही बोलाल ना, तो दिवस लक्षात ठेवण्यासारखा असेल, असं तो ऐश्वर्याकडे बघत म्हणत असतो. तर इकडे जानकी रेडी होत असते. त्यावेळी तिथे ऋषिकेश येतं आणि जानकीसाठी छान असा गजरा आणलेला असतो. तेव्हा जानकी हसते आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, परंतु आता हे सगळे खर्च आपल्याला परवडणार नाही, कशाला आणला तुम्ही गजरा? ऋषिकेश म्हणतो की अगं, असं काय करतीयस, तू लक्ष्मी माझी आणि सणासुदीच्या दिवशी माझ्या लक्ष्मीचं रूप हे खुलून दिसावं असं मला वाटतं म्हणून आणला. हे हा गजरा. तेव्हा जानकी म्हणते की एवढे प्रेमाने गजरे आणले खरे, पण माझ्या नवऱ्याला काही कळतच नाही. असं म्हटल्यावर ऋषिकेशला लगेच कळतं आणि मग ऋषिकेश आता जानकीच्या केसांमध्ये गजरा माळतो. तेव्हा आरशात बघते तेव्हा ती लाजत असते आणि तिला खूप आनंद होतो. जानकी आणि ऋषिकेश दोघंही एकमेकांकडे बघत असतात आणि एकमेकांना मिठी मारतात. मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकने हा व्हिडिओ तुम्ही 5 लोकांपर्यंत पोहोचू शकता. आणि तसंही मित्रांनो, लाईक करायला असा कितीकसा वेळ लागतो, मला खात्री आहे की आजही तुम्ही आपल्या लाईकचं टार्गेट नक्की पूर्ण कराल. धन्यवाद. इकडे सर्वजण आता फराळाला बसलेले असतात. तर सारंग म्हणत असतो की वा गुलाब, तू एकदम मस्त काम केलंस हा. सौमित्र म्हणतो की बरं झालं गुलाब, तुझ्यामुळे यावेळचा आमचा फराळ नाही चुकला. जण फराळ खात असतात तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा सारंग चकली खातो आणि म्हणतो की वा वा वा, काय चकली झाली आहे. सॉरी, म्हणजे अशी काटेरी चकली, तीळ लावलेली आणि कुरकुरीत चकली आज झाली आहे. ना कुछ कम ना कुछ ज्यादा. अगदी जानकी वहिनी जशा चकल्या बनवते ना, अगदी तशीच झाली आहे. सर्वजण आता सारंगकडे बघू लागतात. तेव्हा सारंग म्हणतो की नाही, म्हणजे मला तशीच चव लागली म्हणून मी म्हटलो. आजी म्हणते की हो, आणि कानवले सुद्धा छान झालेत, अगदी आपल्याप्रमाणे झाले. ऐश्वर्या चिवडा खायला जाणार तेवढा सारंग म्हणतो की वा 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 ऐश्वर्या, चिवडा सुद्धा खूप छान झाला, तुम्ही एकदा बघा, तुम्ही चिवड्याची चव चाखून बघा फक्त. चिवडा तर असा बनवलाय ना की एकदम जानकी वहिनीचीच पद्धत आहे, एकदम मस्त झालाय हा चिवडा. पण ऐश्वर्या आता हातात घेतलेला चिवडा तसाच खाली टाकून देते, कारण टेबलावर फक्त आणि फक्त जानकी वहिनींची आठवण निघत असते, त्यामुळे ऐश्वर्याला राग येतो. आता सौमित्र ताटातला बेसनाचा लाडू उचलतो आणि म्हणतो की हा बेसनाचा लाडू? खरं तर वहिनीला माहिती आहे की मला बेदाणे घातलेला लाडू नाही आवडत आणि ह्या लाडवावर फक्त काजू आहेत. खरं तर हे सर्व एखाद्या नवख्याने करणं शक्यच नाहीये, या सगळ्या गोष्टी एक तयार हातच करू शकतं. आणि मग सौमित्र आता डायरेक्टली गुलाबला विचारतो की गुलाब, हा फराळ जानकी वहिनीनेच पाठवलाय ना? तेव्हा गुलाबला आता टेन्शन येतं, कारण जानकीने त्याला सांगितलेलं असतं की फराळ मी केलाय, हे कोणालाच सांगू नका. सौमित्र पुन्हा एकदा गुलाबला विचारतो की काय रे गुलाब, हा फराळ जानकी वहिनीनेच बनवलाय ना? तेव्हा गुलाब म्हणतो की नाही नाही, ते काय झालं ना सौमित्र दादा, मी जानकी वहिनीकडनं फराळ कसा बनवायचा हे शिकून घेतलं. त्यांनी मला बारकाईने सगळ्या काही गोष्टी शिकवल्या होत्या आणि मी अगदी तसंच सगळं बनवलं, म्हणून त्यांची हातची चव लागत असेल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो का गुलाब, खरं बोलतोय ना तू? नक्की हा फराळ तूच केलायस ना?
मग तेव्हा सौमित्र हा ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या, त्याला खोटं बोलायची अजिबात सवय नाही आहे. एनिवेज गुलाब, थँक्यू सो मच, तुझ्यामुळे आज इतका छान फराळ आम्हाला मिळाला. आज अगदी वहिनीसारखा फराळ खायला मिळाला. तेव्हा सारंग म्हणतो की हो ना, जानकी वहिनीच्याच हातची चव लागली. अगदी जानकी वहिनीनेच खायला आग्रह केला की काय असं वाटलं. ऐश्वर्याला मात्र समजलेलं असतं की हा फराळ नक्कीच जानकीने पाठवलाय, त्यामुळे ती गुलाबकडे रागानेच बघत असते. ऐश्वर्या मनामध्ये म्हणत असते की सारखं वहिनी वहिनी आणि वहिनी. त्या जानकीला एवढं घराबाहेर आखललं, परंतु तरी सुद्धा तिच्या आठवणी मात्र तग धरून बसल्यात ह्या घरामध्ये. अगदी कुठेही झेप घेतात तिच्या आठवणी. आता सतत जर त्या जानकीची चर्चा घरामध्ये होत राहिली तर खूप कठीण होऊन बसेल. सगळं जर असंच चालू राहिलं तर जानकीचं अस्तित्व संपणार नाही, आणि जानकीचं अस्तित्व संपवण्यासाठी आता मलाच काहीतरी करावं लागेल, नाहीतर ही जानकी काय मला सुखाने जगू द्यायची नाही. त्यानंतर आता ओवी ओरडतच बाहेर येते, कारण सगळीकडे लाईट लागलेल्या असतात आणि अगदी सगळीकडे झगमगाट झालेला असतो. आकाशकंदील लावलेला असतो. ओवी खूपच खुश होत असते. ओवी म्हणते की म्हणून मला दिवाळी खूप आवडते. तेव्हा जानकी म्हणते की अगं ओवी, हा सगळा उत्साह आणि चैतन्य म्हणजेच दिवाळी. दारातली रांगोळी म्हणजे दिवाळी. आपण एकत्र फराळ करतो ती असते दिवाळी, आणि आपल्या माणसांची सोबत म्हणजे दिवाळी. ऋषिकेश म्हणतो की हो, आणि दारात कंदील लागला म्हणून दिवाळी म्हणजे दिवाळी आहे, आणि माझ्या दोन्हीही लक्ष्मी ह्या दारात उभ्या राहून हसत आहेत, ती म्हणजे दिवाळी आहे. आणखी ओवी, ऋषिकेश सगळ्यांना आता दिवाळीच्या एकमेकांना हार्दिक शुभेच्छा देतात. ऋषिकेश म्हणतो की चला आता आपण लक्ष्मीपूजन करून घेऊयात. तर इकडे रणदिवेंच्या घरी सुद्धा आता लक्ष्मीपूजन सुरू असतं. मग सौमित्राचा सुमित्राला म्हणतो की अगं आई, लक्ष्मीपूजन करण्यासाठी चांदीची घंटा लागेल ना. सुमित्रा म्हणते की हो हो लागेल ना. तेव्हा अवंतिका म्हणते की आई, पण लक्ष्मीपूजनाला अन्नपूर्णेची मूर्ती का ठेवली आहे. शर्वरी एकीकडे म्हणत असते की अगं आई, ही कुठली फुलं आणली आहे, कमळची वेणी कुठं आहे. तर सारंग एकीकडे म्हणत असतो की आई, लक्ष्मीसाठी प्रसादाला काय ठेवायचं सांग ना मला. शर्वरी म्हणते की अरे, प्रसादाचं काय घेऊन बसलाय, अजून देवीची वेणी नाही आली इकडे. आधी पूजा असते आणि मग प्रसाद असतो. सारंग तिला म्हणतो की मग तू येताना फुलं घेऊन यायची ना, आली नुसती तयार होऊन. सर्वांचा अगदी गोंधळ सुरू असतो, आणि त्या गोंधळाने सुमित्राचं डोकं दुखायला लागलेलं असतं. सुमित्रा म्हणते की अरे जरा शांत व्हा रे, किती हा गोंधळ करताय सर्वजण. दरवर्षी आपल्याकडे लक्ष्मीपूजन असतं, परंतु दरवर्षी लक्ष्मीपूजनाला असा गोंधळ कधीच नसतो. शर्वरी म्हणते की हो, मग दरवर्षी सगळ्या गोष्टी अगदी जिथल्या तिथे ठेवलेल्या असायच्या. हळदी कुंकू तर जानकी वहिनी हाताशीच ठेवायची. सर्वांना जानकीची कमी जाणवत असते. सुमित्रा म्हणते की बरं सौमित्रा, अवंतिका, तुम्ही एक काम करा, आरती करा, नैवेद्य दाखवा आणि तुम्ही दोघंच पूजा करा. आणि त्याचवेळी नेमकं घरातल्या लाईट्स जातात. लाईट्स गेल्यावर सगळीकडे अंधार होतो, आणि मग आता सुमित्रा म्हणते की अगं बाई, लाईट्स कशा काय गेल्या, नेमकी लक्ष्मीपूजनाच्या टाईमलाच लाईट गेल्या. शर्वरी आता पटकन टॉर्च लावते. तेव्हा आजी म्हणत असते की बाई, आता लाईट्स गेल्या आणि फोटो कसे काढायचे. तेव्हा सारंग म्हणतो की आजी, तू जरा शांत हो ना गं. शर्वरीने मेणबत्ती पेटवलेली असते. त्याचवेळी बाहेरून आवाज येतो की घरात कोणी आहे का. सर्वजण आता बाहेर येतात. तेव्हा संपत माने नावाचा एक माणूस आलेला असतो, आणि तो इलेक्ट्रिसिटी बोर्डकडनं आलेला असतो. सुमित्रा त्याला विचारते की म्हणजे तुम्हीच आमची वीज कापली आहे ना. तेव्हा तो संपत म्हणतो की हो, कारण तुम्ही बिल नाही भरलं म्हणून आम्ही तुमची वीज कापली. तेव्हा सुमित्रा म्हणते की बिल नाही भरलं आणि आम्ही. तेव्हा ती सारंगला विचारते. सारंग आता तप करू लागतो, आणि तो ऐश्वर्याकडे बघू लागतो. ऐश्वर्या म्हणते की काय, माझ्याकडे का बघताय तुम्ही, दरवेळी घरामधलं बिल कोण भरतं. तेव्हा सारंग म्हणतो की जानकी वहिनी. सौमित्र म्हणतो की बघा ना, काय रात्र आहे, घरची लक्ष्मी जिला घराबाहेर काढलंय, तिच्या जाणाऱ्या पावलांनी घरातली दिवाळी सुद्धा गेली आहे, उरलाय तर तो फक्त अंधार. तेव्हा सुमित्रा म्हणते की सौमित्र. तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं आई, खरं तेच बोलतोय. अगं दिवाळीमध्ये घरामध्ये लाईट नाहीये, देवी समोर ठेवायला फराळ नाहीये, नशीब तो गुलाब घेऊन आला. त्यातल्या त्यात तुळशीला कोणीतरी पाणी घालून गेलंय म्हणून बरं झालं, नाही तर तुळशीचंही काही खरं नव्हतं ग. आणि तसंही घरातली लक्ष्मी रुसले म्हटल्यावर अजून काय होणार आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की बस झालं. ऐश्वर्या म्हणते की बस झालं हे सगळं, आणि या घरातली लक्ष्मी मी आहे, आणि मी अजूनही इथेच आहे. मी आहे लखलखाट, आणि सगळ्यांचे डोळे दिपतील एवढा उजेड करेल मी या घरात. सारखं आपलं जानकी जानकी आणि जानकी. ती त्या संपतला सांगते की तुम्ही 1 मिनिट थांबा, मी आलेच. ऐश्वर्या जाते देवघरातून लक्ष्मीपूजनासाठी जे पैसे ठेवलेले असतात त्यातलेच काही पैसे घेऊन येते, आणि त्या इलेक्ट्रिसिटी बोर्डच्या माणसाला देते. 9,000 रुपये झालेले असतात. तेव्हा ऐश्वर्या त्याला जास्तीचे पैसे देते आणि सांगते की आत्ताच्या आत्ता सिस्टीममध्ये बदल झाला पाहिजे, आणि आत्ताच्या आत्ता लगेच लाईट्स घरामध्ये लागल्या पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, रणदिवे आहोत आम्ही, आणि एवढंही पुरेसं नसेल तर सांगा विखे पाटलांना फोन लावू का.
तेव्हा तो माणूस म्हणतो की ठीक आहे राहू दे, आता आम्ही करतो. मग तो माणूस लगेचच तिथून निघून जातो. जाता जाता तो सांगतो की मी आता जातोय, परंतु पुढच्या वेळी तुम्ही वेळेत बिल भरा. तेव्हा ऐश्वर्या सौमित्रला म्हणते की बघितलं, प्रत्येक गोष्टीवर काही ना काही उपाय हा असतोच आणि कोणाचंही कोणा वाचून काही अडत नाही. आता एका मिनिटात लाईट्सही येतील आणि सगळीकडे लख्ख प्रकाशही होईल. अवंतिका म्हणते की पण अगं, तुझ्या डोक्यात प्रकाश कधी पडणार आहे ग ऐश्वर्या? सगळ्यांसमोर ऐटीत जाऊन त्या माणसाला तू पैसे दिलेस. अगं पण एवढी साधीही अक्कल नाहीये का तुला? लक्ष्मी पूजनाला लक्ष्मी खर्चायची नसते, तर घरामध्ये ती येऊन द्यायची असते. अगं एवढी बेसिक अक्कल सुद्धा नाहीये का ऐश्वर्या तुला? ऐश्वर्याने आता स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतलेला असतो. सौमित्र अवंतिकाला म्हणतो की अवंतिका, अगं जाऊ देत ना. खरं तर या सगळ्या गोष्टी करायला ना आपल्याकडे संस्कार असायला हवे असतात, जे हिच्याकडे नाहीये आणि जानकी वहिनीकडे होते. काही एक गोष्ट लक्षात ठेव की जानकी वहिनीला जरी तू घराबाहेर काढलं असशील ना, तरी सुद्धा या घरातला तिचा प्रभाव मात्र कधीच कमी पडणार नाही. दिवाळीनंतर सुद्धा जिला पूजावं अशी लक्ष्मी तीच होती आणि तीच आहे. त्याच वेळी सगळ्या घरातल्या लाईट्स येतात. तो की सत्य. सौमित्र आता ऐश्वर्याच्या तोंडावर मेणबत्ती फुंकतो आणि तिथून निघून जातो. ऐश्वर्याला मात्र खूप राग आलेला असतो. रणदिव्यांचं लक्ष्मीपूजन तर काही व्यवस्थित झालेलं नसतं, परंतु इकडे जानकी ऋषिकेश मात्र छान असे लक्ष्मीपूजन करत असतात. जानकीने सगळं काही व्यवस्थित मांडून ठेवलेलं असतं. जानकी सगळी काही पूजा अगदी व्यवस्थित करते आणि मग नंतर म्हणते की लक्ष्मी माते, तुझं येणं जाणं तर काय आमच्या हातात नाहीये, परंतु रांगोळी काढून दिव्यांची आरस करून तुझं स्वागत करणं मात्र आमच्या हातात आहे आणि ते सर्व आम्ही अगदी मनापासून करतो तुझ्या आशीर्वादाने. जानकी ऋषिकेश आता लक्ष्मी मातेची आरती करत असतात, तर ओवी ही घंटा वाजवत असते. रणदिव्यांच्या घरी सुद्धा सेम टाइमला लक्ष्मीपूजन चालू असतं. जानकी आता देवीला प्रार्थना करत असते. देवीला ती म्हणत असते की लक्ष्मीच्या रूपाने धन, लक्ष्मीच्या रूपाने समृद्धी, सरस्वतीच्या रूपाने शहाणपण आणि अन्नपूर्णेच्या कलाने सगळ्यांची पोट भरण्याची कला माझ्याकडेही असू दे आई. या घरात सगळ्यांना सुख समृद्धी आणि भरभराट दे. तुझी कृपा नेहमी सदैव अशी घरावर असू दे आणि नाना आणि आईंची तब्येत सुद्धा ठीक असू दे. ह्या आणि त्या दोन्हीही घरांना जोडण्याचं बळ मला तू दे. तुझी कृपा नेहमी अशीच आमच्यावर राहू दे. जानकी देवीकडे प्रार्थना करत असते. तेव्हा ओवी म्हणते की आई मला चकली दे ना. तेव्हा जानकी म्हणते की अगं थांब, मला नैवेद्य तर दाखवू दे. मग ऋषिकेश आता देवीला नैवेद्य दाखवतो. जानकी, ऋषिकेश आणि ओवी तिघेही मिळून आता चकली खातात. तर इकडे लक्ष्मीपूजन जेव्हा रणदिव्यांच्या घरामध्ये होत असतं, तेव्हा ऐश्वर्या मात्र खूप रागात असते आणि तिला सौमित्रचं बोलणं आठवत असतं. जानकी वहिनीला जरी घरातून बाहेर काढलं असलं तरी सुद्धा या घरातला तिचा प्रभाव मात्र कधीही कमी होणार नाही. सारंग ऐश्वर्याला खुणावतो आणि म्हणतो की अहो आपल्याला पूजा करायची आहे. मग ऐश्वर्या आणि सारंग दोघंही मिळून आरती करत असतात. ऐश्वर्या आता हात तर देवापुढे जोडते, परंतु मनामध्ये मात्र वादळ सुरू असतं. मनात ती म्हणत असते की सारखं सारखं त्या जानकीचं नाव, कंदिलापासून पूजेपर्यंत, फराळापासून लाईटपर्यंत सगळीकडे फक्त आणि फक्त त्या जानकीचंच नाव. अगदी तिचं नाव ऐकून ऐकून मला आता कंटाळा आलाय. एकदाची फक्त ही दिवाळी संपू दे, मग या घरामध्ये त्या जानकीचं नाव कोणीच घेणार नाही. तिचं नाव कोणी घेणार नाही, मग याची काळजी मीच घेईल. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे ओवीने सौमित्रला कॉल केलेला असतो आणि सौमित्राने फोन हा स्पीकरवर ठेवलेला असतो. आता ओवी सगळ्यांशी बोलत असते. सारंगला ती म्हणत असते की सारंग काका, तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा सारंगला ओवीचा आवाज ऐकून खूप बरं वाटतं आणि मग तोही म्हणतो की ओवी तुला खूप खूप शुभेच्छा. तेव्हा ऐश्वर्या आता सारंगकडे रागाने बघते आणि सारंगला म्हणते की आपण कशाला द्यायच्यात त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. ऐश्वर्या जेव्हा असं बोलते तेव्हा ऋषिकेशने ते ऐकलेलं असतं. ऋषिकेशला राग येतो. मग ऋषिकेश सुद्धा जानकीला म्हणतो की जानकी, शुभेच्छा त्यांनाच देतात ज्यांना शुभेच्छांची गरज असते. आणि ओवी, एक गोष्ट लक्षात ठेव की आपलं वाईट चिंतणाऱ्या लोकांना शुभेच्छा देऊन काहीही उपयोग नाही. जेव्हा रात्रीच्या वेळी ऋषिकेश हा ओवीला झोपवत असतो, तेव्हा जानकी ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश, आज तुमच्यातला एक बाप जिंकलाय, परंतु त्याचसोबत एक मुलगा आणि एक भाऊ म्हणून सुद्धा तुम्ही जिंकायला हवे, असं तुम्हाला नाही वाटत का? त्यावेळी ऋषिकेश हा जानकीकडे बघतो आणि जानकीला म्हणतो की सॉरी जानकी, परंतु माझं मन एवढं मोठंही नाहीये, कारण मी ऋषिकेश आहे, जानकी नाही. खरं तर ऋषिकेशला हे सगळं बोलताना खूप त्रास होत असतो, कारण त्याचंही त्याच्या फॅमिलीवर प्रेम असतं, परंतु फॅमिली त्याच्यासोबत जे काही वागलेली असते त्या गोष्टी तो कधी विसरू शकत नसतो आणि त्यामुळेच ऋषिकेश जानकीला असं म्हणत असतो. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.